तुम्हाला बोलायचं कारण काय कळालं का तुमच्या ग्रामपंचायती जाहीर झाल्या तर आपल्याला आपल्या पद्धतीने नियोजन करून ते जुळवावं लागेल. चालेल. कारण का आपण गेली 10-20 वर्ष 25 वर्ष आपल्या हातात सत्ता आहे आणि आता जर हे विरोधक जरा थोडे लागलेत बोटं घालायला तर आपल्या पार्टीचे तर काही नाराज आहेत पण विरोधक त्यांना आता जरा ताकद द्यायला लावली. बरोबर आहे साहेब, पण एक काय म्हणत होते गणपतरावचं दुखणं काढा ना तेवढं, ते जरा गावात मग बुका ते त्याचं काय हो नेमकं आता काय झाले का गणपतरावला आपण एवढे थांबवलं पुढच्या वेळेस ते येणार आहेत तुमची गाठ घ्यायला. नाही गाठ घ्यायला येऊ द्या आम्ही घेतो त्यांची पण त्यांना लय वेळा थांबवलं मग त्याच्या अवघड आहे पण तरी आपण काहीतरी डाव टाकू त्याला काय आताच दुखू नका. आता सध्या हाच म्हणा पॅनल एवढं द्या निवडून आणि नंतर मग आपण काय करायचं करू ना च्या पाहुण्यांना घ्या चहा घ्या. ते जुळू आपण कसं तरी पण हे तर पहिलं आपल्याला जुळायला पाहिजे ना आपल्या पॅनलला तर पहिले आपली आपली लोक केली पाहिजे. त्या खालच्या माळ्यातले लोक आहे ना ती खरमळ्याची ती सुद्धा लय आता त्यांना आता आपण रस्ता दिलाय त्यांची पाण्याची योजना आपण केली तुम्हाला सांगतो आणि आता आपण समाज मंदिर दिलं आपण तिथं मग आता अजून काय करतात त्यांना नाही करतील का म्हणून लोकांच्या एवढ्या अपेक्षा वाढल्या तुम्हाला सांगतो आपण नाही ना पूर्णपणे आपली टीम कामाला लावू. जेवढे शक्य होईल तेवढे माणसं फिरू. हे बघ तू प्रामाणिकपणे जुळवलं ते जुळत नाही जुळणार नाही तर आता एकनी आता तू थोडा न्यायदामाचं आमचं जरा थोडा ते झाले नाही जास्त पायाला भिंगरी माझून येणार तुमच्यासाठी थोडं आपल्याला आर्थिक नियोजन करावं लागणार तुमच्यासाठी चालेल. हो सरपतराव ग्रामपंचायतचे तारखा डिक्लेअर झाल्या यंदा आहे का नाही संधी तुम्हाला काय संधी मिळाली किंवा नाही मिळाली आपल्याला पॅनल करायचा म्हणजे करायचा आहे यावर्षी 25 वर्ष झाली तुम्ही त्यांच्या मागे येणार अरे काय विकास केलाय त्यांनी आतापर्यंत हो पप्पा गप बसा तुम्ही असंच म्हणता दरवेळेस आणि लगेच त्यांच्याकडून जातात ते थोडं गोड बोलले का लगेच झाले त्यांच्याकडून गोड बोलले का झाले त्यांचे नुसतं आशेवर ठेवलंय. मी तुझ्या पुढे नाही जाणार आता तू करीन ते पूर्व दिवशी आता आपण तुम्ही म्हणजे आता आपणच लढायचं आपला स्वतःचा पॅनल राहील जमीन गेली तरी चालेल. हा कोण नाही ओळखी तुम्हाला अख्खा गाव ओळखीत आहे ना. गणपतराव तुम्ही सावता पॅनल टाका पॅनल टाकायचं आणि आपल्याला पॅनल टाका सावता आणि सगळी सीट निवडून आणायची जबाबदारी पण फक्त हे तयार ठेवा आज याला मार लागेल आपल्याला ते काय घालायचे ते घाला पण याला आहे ना हा 25 वर्ष झाली आणि सत्ता याला बघतोय घाला तो. शिकवायचा म्हणजे शिकवायचा प्रत्येक वार्डात मी 2-2 बोकाड कापणं आहे ना आपल्याला. हा? हो ते खाय प्यायचं जाऊ द्या हो. मी पोरं सगळे माझ्या ओळखीचे आहेत पोरं लगेच मागे येते हा. कशाला त्यांच्या मागे पळायचं काय केलंय त्यांनी आपल्यासाठी मग? दरवेळेस त्यांचं दरवेळेस आशाला येतात ह्यावेळेस तुम्हाला देतो ह्यावेळेस तुम्हाला दिलंय का ह्या खड्ड्यात चल त्या खड्ड्यात चल बिनकुळे उडी मारल्यावानी नाही. पहिलं आता एक काम करा पहिलं आपण आहे ना त्यांच्याकडे जाऊ त्यांची गाठ घेऊ आणि कसं त्यांना आहे त्यांचं? ऐकून घ्या हा. त्यांना सांगा 25 वर्ष झाली तुम्ही सत्तेवर आम्ही तुमच्या शब्दावर तुमचं आजपर्यंत काम करीत आलो. आपल्याला बिन विरोध देते का मग आता ह्या वेळेस मला संधी द्या. त्यांच्याकडे बाळा तुला काय म्हणायचं रे बाळा नाही मग ते म्हणते तसं बरोबर आहे एकदा बघू की आता दरवेळेस विचारून म्हणतात. बघायला काय हरकत आहे. मी नाही येत. मग आता तुम्ही जा. नाही. आम्ही बोलून कसं चालणार तुम्हाला पप्पा यावं लागेल आपण संयमाने विचारू ते नाही म्हणले तर आपला पॅनल टाकू हा लगेच तयारी करू चला जाऊ मग हा. जे होईन ते होईन पुढे बघता येईल कशाला कोणाला त्यांना घाबरायचं आहे ना फोन लावा म्हणा आम्ही येतो उद्या फोन करून बघा ना ते घरी आहेत का. हा नाही तर ते लागले असते ना तयारीला तुम्हाला आता वेळ बी द्यायची नाही. सांगणार नाही ते नाही सांग 25 वर्ष गेले आता अजून तुम्हाला जर तिकीट नाही भेटलं त्यांच्याकडून हम्म. साध्या ग्रामपंचायतचं नाही सदस्य तुम्ही हा. आणि काय त्यांची पाठी राखण करू राहिले तुम्ही हा ही पुढारी अशीच आहेत आपला पॅनल टाका बस टाकायचं हा जातीने हजर आहे आम्ही तुमच्या माग मग आम्ही आहे ना आता कशाला घाबरताय. तुम्ही फक्त येता ठेवा फोन नाही उचलायचे आता ते टायमाला असेच करते नाही. पण नाही उलटून. मग चला डायरेक्ट जाऊ चला डायरेक्ट आपण जा. काय चोऱ्या केल्या काय काम असलं लगेच तुम्ही फोन मागं घेऊ लागेल. नका. अजिबात नाही. जातीने तुमच्या मागे राहतो पाठी राखा अहो, चला तुम्ही आपण बघू पैसे जाऊ द्या किती गेलं तर ओकेने जाऊ द्या बस मग काय चाललंय स्वारीचं? काय नाही निवांत बसले बा आता हेच बाकीचं नाही, काय डोक्यात काहीतरी माणसं आली होती काय चाललंय गप्पा चप्पा? गप्पा छप्पा काहीच नाही ते माणसं ग्रामपंचायत चालले ना आता कुठं ना आता ते सरपंच म्हणले तुला माहित नाही का आता हल्ली कशी लोकांना सगळ्यांना तर अपेक्षा निर्माण झाली आता इतके दिवस आपल्या का होतं म्हणलं होतं त्या म्हणतात बाकी काय ऐका ना, मी काय म्हणते. हं.
आता एवढ्या वर्ष तुम्ही सरपंच होते का नाही 25 वर्ष. आता मला सरपंच मग त्या यांचं कुठाने म्हटलं तुझ्या डोक्यात घुसलं का ते खराबच काय बात मला अहो तुम्हाला माहित नाही जशी बाई सगळं घर सांभाळते ना तसं गाव बी सांभाळू शकते. अरे हे सगळं मला मान्य आहे, पण जगाला मान्य झालं पाहिजे लोकांना मान्य झालं पाहिजे ना सगळं तुमच्या हातात आहे. तुला व्हायचं का सरपंच आता पप्पा तुम्ही कसं काय हो माझ्या मनातलं ओळखता? ही गप बाई पहिलं मला मग नंतर 5 वर्षांनी. आई तुझं काय राहिलंय का आता? काय राहिले म्हणजे तसं नाही ग. आता तुम्ही दोघे पण राहू द्या मला सरपंच व्हायचे. आता माझ्याच घरात आहे कुठाने चाललो मी जगाला काय सांगू बघितलं का ते लोकांचं कुठाने काढून दिलं पण मी बाबा मोठी तुम्ही पहिली. जर मला उभं नाही केलं तर मी विरोध पाठीत उभं राही ना. ए गप बाई येडी. पहिली आई मग मुलगी. मी मोठी आहे का नाही घरात पहिला मान माझा मग तू. अगं आई तू मोठी आहे म्हणून तर तुला म्हणते थांब जरा तू मोठी आहे. मी बघितलं का? घरात मोठी आहे. तुम्ही मला हे मान देत नाही ना त्याच्यामुळे मुलं आता असतात. मी मग डोक्याच घेतो तुला आता खरं तुम्ही जर तुम्हाला थांब थांब म्हणले असते ना नाही तुलाच करायचंय मग ते कशाला मध्ये आता मध्ये तुम्हाला एक सांगू का मलाही वाटतं आपल्या घरात सरपंच पद भाऊ माझी काही लय अशी काही मी उत्सुक आहे अशा दुसऱ्या पदाला द्यायला मोकळा नाही मग परंतु आता शेवटी स्थानिक विचार करून लोकांचा विचार करून मी बघतो नाही लोकांचाच विचार करा. आमचा करूच नका. आता कसं करायचं सांग? मी नाही तुला माहितीये का एवढे 25 वर्ष मी यांना साथ दिली यांच्या प्रत्येक गोष्टी यांच्या पाठीशी उभी राहिली खंबीरपणे आणि आता माझा वेळ आली तर असं लगेच सांग. अगं तुला करतो ना तुला ऐकून म्हटलं तुला सरपंच उद्या करतो पण जगाचा मला विचारते घेऊ का नको मी मला काय कळलं नाही तुला काय झालं का तुमचं आहे ना डिसिजन एकदा घ्या. कोण उभं राहणार? या राम राम या चहा कर ग. बसा पूर्ण मी काय म्हणले तेवढं लक्षात ठेव. बरं बाबा आम्ही आलो पण लक्षात ठेवा. अरे आहे तुम्हाला खावं तुम्ही काय काळजी करू? काय म्हणलं काय काम काढलं आलो होतो तुमच्याकडे बरं झालं आले तर मग आता काय शेवटी निवडणूक उभी आता चालू झाली ग्रामपंचायत चालू झाली ना आता. हो मग काय करायचं काय नाही म्हणलं. बसतो सगळेजण एकत्र अजून बाकीच्यांना विचारात घेऊन नाही विचार कशाला काय करायचं आता मग झालं 25 वर्ष सत्ता भोगली ना आता डायरेक्ट पप्पाच उभं राहायचं तुम्ही घ्या मागं. आता कसं रे आता हे सगळं तुला सांगतो आता मला बी काही लोकांची म्हणजे इच्छा आहे का तुम्ही 10-20 वर्ष चांगलं काम केले भाऊ तुम्हीच असावं तुम्हाला अनुभव आहे. आता हे कसे राजकारणाचे डावपेच आहेत ना वरून योजना सरकारच्या आणायच्या म्हणले तर त्याला जुना अनुभवीच माणूस लागतो शिरपतराव तुम्हाला जमतो बाकीच्यांना जमणारच नाही तुम्हालाही जमतो पण मी समजा आता कसं आहे का थोडं हाय बा माझ्या वरवळ की सरकार दरबारामध्ये योजनांची जरा मला माहिती आहे तर मी म्हणलं राहिलं असतं माझ्या घरात तर बरं झालं असतं. तसं नाही मग का पप्पांना माहित नाही का त्यांची ओळखी नाही अरे त्या ओळख व्हायला 10 वर्ष लागतील त्याच्या बाबा तेच म्हणलं आता कवर तुमच्या मागे हिंडायचे त्यांनी का नुसतं हिंडूच मारायचं का कधी सत्ता अहो भोगायची उभं आयुष्य घातलं नाही यांनी आता 25 वर्ष झालं ना. अहो, आम्ही फार दिल्ली पर्यंत काम केलं ना. मग? हा? तुम्हाला आतापर्यंत साथ दिली ना आता होतं ना मला बी 5 वर्ष तरी अरे तुम्हाला वाटतं की मी पाहिजे माझी बायको पाहिजे पुरी पाहिजे तर चाललंय काय मनमानी कारभार करता का? अरे पण आता ही सरकारची योजना त्याला समजतील का आता मी होतो खंबीर तरी माझ्या घरात बायको झाली पूर्ण झाली त्यांच्या पाठीमागे मी खंबीर उभा आहे ना. आम्ही आहे ना मी आहे ना त्यांचा मुलगा उभा आहे त्यांच्या पाठीमागं. आता तुला काय राजकारणाचं कळत रे बाळा अहो तुम्हीच साथ द्या त्यांना यांच्या मागे तुम्ही थांबा थोडं. नाही तर मग असं होईल ना आम्हाला सेपरेट पॅनल काढावं लागेल मग बघू काय होते. असं नका गिरी येऊ फार बघू काहीतरी मार्ग काढू. जमणार नाही आता. काय रे आता तुम्ही हे बघितलं मग मी तरी काय कोण आता मला बाकीचे आहेत ना हो का? काय- सरपंच काय जनतेतून हा, ते तर तुझ्या माझ्या हातात आहे का जनता आहे शेवटी उद्या मी जरी म्हणलो तरी शेवटी जनतेचं तुम्ही व्हा किंवा मी होय माझा मी पॅनल टाकतो तुम्ही टाका जनतेतून. आता तुम्ही या भाषेत आल्यावर मी तरी काय करणार तुम्हाला मी काय तुझ्या पाया पडू का मग नाही आम्ही पॅनल मला पॅनल टाकावं लागेल ना मी बी इतके 2 वर्ष ते केलेच ना मग तुम्हाला पर्याय काय माया पुढे तरी आता मी असं एका की माघारी तुम्हाला वाटतं का माझ्याकडे पैसा आहे यांच्याकडे नाही. नाही पैशाचा विषय नाही लोकमताचा विषय जमीन गेली तरी चालेल काय आता या अशा एकीवाल्या तुम्ही काय हा. बोलत जातात? अरे काय जमिनी घालतो बाबा मग कवर तुमचं काय काय केलं गावात तरी तुम्ही म्हणता की मी लय केलं. मला 5 वर्ष देऊन बघा गावात किती प्रगती करतोय आता बघा. तू काय सोन्याची पत्र टाकशील काय घरावं मग? लोकांच्या अहो योजना आणेन मी आणि मी काय आता गोटे खेळत बसलो होतो माझ्या काय पार दिल्ली पर्यंत ओळखीत. दिल्लीपर्यंत ओळखी काय ते ओळखी चालतं का सगळं मग खासदार आमदार अहो, हातात वजन काय लागतं म्हणतात? त्याला. मग माझं वजन नाही का आता तुमचं वजन माझं बी वजन आहे. ऐका, वाद घालण्यात काय अर्थ नाही. आता तुम्ही तर यावेळेस तर सोडणार नाही ना नाही आता आम्ही आमचं बघू ना ऐका ना, बोललं काय अर्थ काय वेळ वाया घालायची? चला आपलं separate planning टाकू. काय म्हणतात बोला एक तुमच्या वजनाची किंमत करेन दोघे बी पॅनल टाका तुम्ही. हं. भांडवल- मग आता तिथं होणार नाही शेवटी जर हा जर नाहीच ऐकला तर आता हा पॅनॉलच्याच घाबरायला मग मी त्याची ताकद जास्त पडेल, तो निवडून येईल.
ते होय ना जनतेत काय व्हायचं ते होय ना. जनतेतून हा, अहो, जनतेतून. जनता जनार्दन आहे ती जी कौल देईन ते मग बघा ना. बस जे जनतेत होईल ते शिवाय हो, काय हरकत नाही. वाचण्यापेक्षा तुम्ही दोघे जोडीदार आहे, एकमेकात चांगले जीवलग मित्र आहे. भांडत पण मग बसायपेक्षा द्यावा ना मला 5 वर्ष द्या ना. माझा आतापर्यंत फायदाच करून घेतला ना यांनी. एवढे 25 दे, पुढच्या 25 बघू, नाही जमणार पुढच्याला बघू ना आता काय. अजिबात एवढे दिवस थांबणार अजून 5 वर्षांनी काय व्हायचं तू. तुम्ही हेच म्हणता दरवेळेस हेच चालू आहे. अहो इतर चाल तुला सांगतो गोष्ट 25 वर्ष गेलं म्हातार पण लागले आता म्हातारा झाले उभं राहायचं शिरपतराव मग काय होतं उभं काय राहिलं त्याला. चाललंय जाऊ दे ना हा? काय बिघडलं. अजिबात नाही जमणार. अहो यांची खानदानी लागत यांना इथं सत्तेवर जाधव साहेब कामं करतोय आम्ही लोकांची. आणि आम्ही काय करतो दाड्या अहो करतो का? शासनाच्या स्कीमा राबवतो काय करता करा तू कोण झाला मोकळा आहे हा, कोण झाला? शासनाच्या कोण स्कीमा झाला? सुद्धा आणायला ताकद लागत, हा. संबंध लागतात, अनुभव लागतो, माहिती लागते. चला ठीक चल आहे ना पप्पा बघू ए आपण काही हो चल लढायची या वारीला. चला नका सुग्रीव. हा? भरा फॉर्म चल चल चल. काही होते चला हा. हातू नका मागं. अहो मी चहा घेऊन आले कुठे गेले सगळे गेले तर रुसून राग राग. राग रागा मग का बरं आता काय सांगायचं त्याला. ते गायवाले सरपंचाला पॅनल तयार करतो म्हणते आपण. दुसरा पॅनल ते आता ते शिरपतरावचं म्हणणं असं आलं का तुम्ही एवढे दिवस तुमच्या घरामध्ये आहे, मग आता आम्हाला नको का आमच्या पार्टीला. अहो, पण पण त्याला ते काटे घालायला आहे ना, ते बंडूबा आहे, शंकरराव आहे, त्यांनी दिले त्याच्या डोक्यात काहीतरी घालून. आणि मग हा गडी तर पहिल्यापासून तापटन आता तर काही आणखीन हवेत गेलाय. आपण त्यांना समजून सांगायचं ना तुम्हाला आता काय अनुभव पाया आहे. पडून समजून सांगायचं त्यांना. मी सांगितलं बाळाऊ, काही सरकारी ही ग्रामपंचायती ही गावकीचं काम आहे, इथं थोडा अनुभवी माणूस लागतो. मग हो, आता काय करायचं काय आता मोठं डोक्याला ताप झालं. इकडे घरात आपलं चाललंय. माझ्या डोक्यात होते हळू तुला करायचं तर पुरी जरी काय म्हणल्या तरी पुरींचं काय डोक्यात नव्हतं, पण तुला यायला संधी द्यायची माझ्या डोक्यात होती हळूच. पण आता हे मध्येच असं याने काढणे म्हणलं तर काय करावं, माझं डोकं चालणार भाऊ. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॅनल जरी त्यांनी दुसरं काढलं ना तरी तुम्ही अनुभव आहे मग तुम्हालाच पडणार. बघू आता काय होते तिथं करावं लागणार. आता माघार थोडीच घेऊन जमणार आहे. पॅनल टाकू बघू, बाकीच्यांना जोडू. काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्या आहे तो पाठीशी आहे. खंबीर. हं? मग चहा घेताय का तुम्ही? नको चहा मला फार मनच उडाली चहावर. बरं काही टेन्शन घेऊ नका. चल तुम्हाला जेवण करते. चल नाश्त्याला देते काहीतरी. चला इथं बसताना विचार करत. चल आता काय विचार. बघितलं ना पप्पा किती स्वार्थी माणसं आहेत ते. इतकं वर्ष पळायला काय उपयोग झाला का? खुर्ची सोडायला तयार नाही माणूस. नाही ना मग? काय काय उपयोग लायचं मग? त्याला हा? काय मोठं राम राम श्रीपतराव. राम राम. काय म्हणतो काय बाळा? युवराज बसा, बसा. पाटील? अरे बसा बसा. मी ऐकलं ते खरं आहे का? इलेक्शन लय वरत हो लय चांगला निर्णय घेतला. हा. मला लय बरं वाटलं. अहो किती वर्ष सांभाळायचं त्या माणसाला. अहो गावची कोणीच ऐकत नाही. आता मुलगा पण नाही. मुलगा बी मला बोलतोय लई. बरोबर त्याचं काय चुकतंय? कवर तुम्ही मागे पळता. त्याचं काय चुकतंय? बरोबर बोलतोय ते. मग तुम्ही 25 वर्ष झाले त्यांचं जुनत होता. हा मग अहो गावातले लोक पण वैतागलेत त्याला. फक्त आता कसं आहे दुसरा कोणच नव्हता हो. तुमच्यासारखा. आता तुम्ही उभारता म्हटल्यावर बघा सगळे मत तुमच्याकडे येतात का नाही. करा ते. हा मग यायलाच हा, पाहिजे. मग तुम्ही बिंदास फॉर्म भरा नाही, आणि नाही, खात्रीने सांगतो तुम्ही निवडून येणार. पॅनल करायचं हो. हो ना मग Panel पॅनल च करा. टक्कर तुमचा द्यायची. पॅनल 100% येणार. मुलाला म्हणलं आपल्याला बी काही कमी नाही. काय? नाही, एवढा मजबूत तुम्हाला मुलगा हाताखाली म्हटल्यावर हा. राव प्रचाराला काय टेन्शन घेताय तुम्ही विनाकारण. हा बिंदास उभा राव. हा येऊ का मी आहे बघा तुमच्या पाठीशी. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. पण युवराज कुमार हा बोला ना. मला प्रचाराला यावं लागेल. अहो येईल ना हा? येईल ना राव येईल ना. हा. राहतील 100% काका संघ आपल्या कायम हा. संघाचे हा, मग. हा. वा, हा, वा. चला अभिनंदन. का- चल बावड्या या, या. लक्ष दे बर का. हा राहू दे हा तुम्हाला लक्ष फोन दे. करतो. दणकोण प्रचार करायचा. हा. आपले पॅनलचे सगळे आले पाहिजे उमेदवार निवडून. सगळेच आले पाहिजे. मी- माझा त्याच्यात- सपोर्ट फुल आहे तुम्हाला. एक सुद्धा सिटी येणार नाही त्याचं. हा तेच मी म्हणतो. हा. हा एक चला. सुद्धा येणार नाही. चला येतो. हा, या, हा? या. हा. जरा लावून. आता आपल्याला आहे ना गाळ लावून जमायचं नाही बरं का. दिवस आपल्या हातामध्ये थोडे आहेत. आणि आपल्याला थोडं तातडीने या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे. आता ते बॅनर छाप्या टाकलेत ना तेवढं तू स्वतः लक्ष करून बरं करे. मी त्यांना सांगितलेले त्यांना म्हणा आम्हाला तातडीने लवकर बॅनर पॅम्पलेट सगळं तयारी करा, रेडी ठेवा. हा बॅनर आणि गाड्या एक आपल्याला इलेक्शनला मतं व्हायला लागतील. काय करते नाही जाऊ दे, बाकीचे 2-3 लोक. जणांना हा गाड्या 2-3 जण 11-12 गाड्या पाहिजे आपल्याला.
प्रत्येक वॉर्डात आहे ना आपल्याला 3-3 गाड्या पाहिजेत. लोकांकडे मोटरसायकल आहेत. ठीक आहे 11-12 गाड्या सांगू हा पण तेही म्हातारी कोतरी आणायला या रोजाच्या बाया आणायला त्यांना कामावर जायचं असतं. नाही नाही आपण सगळ्यांच्या अगोदर हा? नंबर लावून माणसाला सकाळच्या पारी आपल्या दारात राखे मुक्कामी गाड्या टाकायच्या आणि सकाळी तुम्हाला सांगतो ते माणसं उचलायची पहिली जी कामाला जाणार आहे ती आणि त्या गाड्या रेडी हा आणि त्या प्रत्येक गाडी मागे 2-2 पोरं ठेवायची आपली. त्याला कोण कोण त्याच्याकडे मतदार यादी द्यायची त्या वॉर्डातलं कोण राहिले कोणाचे मतदान झाले कोणाचं नाही झाले ते हे लगेच आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे काय होईल राहिलेली माणसं आपल्याला आणतील. दुपारी 3च्या पुढे ती सगळी माणसं आणता येईल आपल्याला. त्या बाबतीत नाही गाळ राहत आम्ही हा. तुम्ही काळजी करू नका. काळजी आणि तुम्हाला सांगतो थोड्या पार्ट्या फेट्या चालू ठेवा गपचिप. आता लई बोबाटा नाही करायचा. ही 10-5 कार्टी कुठे नाही, ते आपली होईल. हा करू आपण ही दोन्ही धाब्यावरची पोर आहेत ना आपली ते सांगून ठेवा त्यांना. काय आता हे बघा आता नाचा निघालो आता मागं नाही बघायचं. नाही नाही बरोबर आहे. 10-5 रुपये जातील पण हे आबरूदाचा काम नाही. पैसे जाऊ दे गेले तर पैसे मिळवू देतील. तुम्ही काहीच काळजी करू नका साहेब 11-0च तो लय उराड जोडितोय ना हा त्याचा 5 जमीन दोस्त करून टाकू त्याला हा हा एक नाही येऊन देणार त्यांचा हा, आपण. हा. कारण आता- पायाला भिंगर लावून तेवढं फिरणार आहे आपण. प्रचाराचा नाळ फोडायच्या आदल्या दिवशी आपल्याकडे पोस्टर्स बॅनर्स ते कटआउट हा. हे सगळं साहित्य तयार पाहिजे. सगळं रेडी वॉर्डात माणूस जाताना आपल्याला त्या सगळ्या पंच एक आता जनरलची एक पत्रिका राहणार आणि खालच्या पत्रिका राहणार सदस्यांच्या आणि सरपंचाची वेगळी राहणार. तर त्या लगेच टाचणी मारून प्रत्येकाकडे द्यायच्या घरोघर गेलं का ती पत्रिका त्यांनी ती हा बाज घरोघर द्यायची. म्हणजे ते आणि काय करा एक कमिटी स्थापन करा. हम्म. खालचे कार्यकर्ते वॉर्ड वाईज फिरतीलच फिरतील अच्छा. पण एक 5-6 लोकांची अशी प्रमुख कमिटी ठेवा त्यांनी अख्ख्या गावाला लक्ष ठेवायचं. हम्म. अख्ख्या गावात प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन समजा आता याच्याकडे समजा आपला 1 नंबर वॉर्ड दिला नाही तुझ्या 2 नंबर वॉर्ड आहे याच्याकडे 3 नंबर वॉर्ड आहे त्याच्याकडे 4 नंबर वॉर्ड हे वॉर्ड झाली पण एक जनरल कमिटी अशी ठेवायची की त्यांनी प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन आपला हँडल पोहोचला का नाही आपला माणूस आला का नाही तिथं काय अडचणी कोण नाराज आहे काय आहे कोणची आणि ती काय करा ती खालच्या आळीची जी पोर आहेत ना ती मंडळाची ती सगळ्या मंडळाला वाटलं तर नाही नाही ते आपल्या बाजून करून घेऊ सगळं 100%. हे अशी 10-5 मंडळ आहेत ना घ्यायची लागणार आहे. त्यांना नाही घरची घेतलं तर काय करणार? ती माया घेऊन देऊ नका काय होती माझा प्रॉब्लेम नाही, तुम्ही आता नियोजन दिले का नाही तुमचा सल्ला घेऊन ह्या नियोजनात आम्ही परिपक्वपणे मैदानात हा. उतरणार. काही माणसं माया घ्यायला लाजतात मला मस्त वाटत त्यांना हे करा पण ती पोर माया घ्यायला लाजतात. आणि आम्ही आहे ना त्यासाठी. हा मग ते तुम्ही तुमच्या आता पातळीवर माझ्या बरोबर जी पोर आहे त्यांना मी पाहतो त्यांचे हा, जे माझ्या मित्र परिवार आहे बरोबरचे ते मग पाहतील. मित्र पण सगळ्यांना मी बरोबर बघणार हम्म. माझ्या पद्धतीने. कामाला लागा काय माग पुढे नाही, बघू आता नका नाही जे व्हायचे ते होईल. आता ते शेरपतरावची एकदा जरा ते काय झाले गाडी खाली कुत्र चाललं होतं त्याला वाटलं मीच गाडी उडतोय आतापर्यंत त्याला नाही, तसंच बरोबर झाले हा? तसंच झाले. आतापर्यंत त्याला बरोबर घेतलं त्याला वाटलं मीच राजा झालो. अरे पण लोकांचे कामं करतोय आपण लोकांचे प्रश्न सोडतोय. हा ते गावात जरा उराड जोडितोय. नाही काय नाही त्याचा एकदा कार्यक्रम करायचा तुम्हाला जो सोडायचा नाही तो म्हणतो जाऊ दे 10-5 गेले तर पण त्याला पाडला पाहिजे निवडणुकीत काढल्यापर्यंत. चला निघ हो चालेल. मी बी आता काही तुम्हाला काळजी करू नका हा, हा. बिंदास. मी बी आता काय करतो जरा वर जाऊन येतो जरा बर 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 करतो सगळं नियोजन करतो. आम्ही आता लगेच कामाला लागू. कामालाच लागलो. ओके 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 सर्व जनतेचा आभार कारण तुमच्यामुळे आज पप्पा निवडून आलेले आहेत. नाही तर काय केलं होतं त्यांनी 25 वर्ष सत्ता भोगली काय विकास केला गावात त्यांनी काय केला होता का गावात. आता बघा तुम्ही गावचा कसा विकास होतो ते नाही गावची भरभराटी झाली तर तिथून पुढे आहे का नाही पप्पा. बोला 2 शब्द. आज या ठिकाणी आपल्या गावच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिरपतराव दादा यांना गावानं अगदी भरघोस मतानं निवडून दिलं. जसा मुसळधार पाऊस पडावा त्या प्रकारे मतदानाचा पाऊस झाला आणि शिरपतराव आपल्या तालुक्यात 1 नंबर मतांनी गावामध्ये निवडून आले. समोरच्या पार्टीचं जर सांगायचं झालं तर ज्यानं 25 वर्ष सत्ता भोगली आणि आपल्या घरातच त्यांनी सगळी सत्ता भोगली त्यामुळं या जनतेनं आत्ताचा कौल या शिरपतराव यांच्या बाजूने दिला. लोकशाही काय असते ही जनतेने दाखवून दिली. प्रत्येक गावातील प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती अशी सच्चा काम करणारी नेते समाजाचे सेवक असणारी माणसं या ठिकाणी निवडून द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. शिरपतराव साहेबांचा विजय असो. शिरपतराव साहेबांचा विजय असो. लोकांना आपल्याला फसवले रे यावेळेस. कोणीतरी आपल्यातलाच फुटला मला वाटतं. आपल्याला आता शिरपतराव तर फुटला म्हणायला पण खाली लोकांनी काहीतरी मला वाटतं चाटळपणा केला बरं का. आहे ना लय आश्वासन दिली वाटत नव्हतं असं होईल म्हणून. अरे आपण एवढे दिवस काम केलं समाजासाठी 24 आहे.
आम्ही काय- सुद्धा साहेब जीव ओतून काम केलं पण लोकांनी काय प्रतिसाद नाही दिला म्हणावा असा. मध्ये लोकांनी खाल्ले पैसे का काही कळा ना अजून खालीपर्यंत 100% गेले नाही. ज्यांना मध्ये दिले त्यांनी लय पैसे धुरकेला समोरच्या पार्टीने. मोका रात्रंदिवस त्यांनी तुम्हाला सांगतो नुसती हो आपण पण लय पळवलो पण लोकांनी तरी पण आपल्याला दाखवले एक आणि केले एक. अवघड झालं तुम्हाला सांगतो. काही अर्थ नाही खरणारे समाजसेवा करण्याचं काही खरं नाही. लोक आता काय? अशी लाचार झाल्यात ना 50 वर्ष त्यांची भांडी घासा पण बरोबर. काही खाण्यापिण्यावर जाते. जाऊ दे मग आता काय करतो नाही. जाऊ दे आता साहेब एवढ्या वेळाला करा माफ आता आम्हाला बी. ते तर आहे बचन घेतो आवडलं येऊ का मग? ये मग.